कधी पाहिलं, कुठे पाहिलं, जरा नीट आठवून सांगा बरं. शनिवार. हा, गाडी. अहो चला पटकन. या मॅडम या. विलास. साऊ इथे. विलास. दारुगड विलास. विलास. हे अरे हे सोड. साऊ. आवाज घाल. तुम्ही फसवलत मला. तुम्ही म्हणाला होतात माझी साऊ इथे. साऊ कुठे आहे? तबास. चल चल ती पर्स दे इकडं. नाही, पर्स नाही देणार. नाटक करू नको. पर्स दे. तू अशी ऐकायची नाहीस. चल बस काढ. चल ते पटकन पर्स. मला फक्त फोटो द्या. ते देतो नंतर. अंगावर एवढं सोनं काय करते. चल काढ ते बांगड्या काढ पटकन. चल ठेव. कानातलं काढ पटकन. ते मंगळसूत्र का ठेवलंय. काढ ते पण काढ पटकन. नाही मी मंगळसूत्र नाही देणार. मी मला फक्त फोटो आणि मंगळसूत्र राहू दे दादा प्लीज. ते सोड पटकन. मंगळसूत्र काढ. नवरा मारेल. मग एक काम कर इथंच राहा. लई मस्त आहेस तू. चल तुला खुश करतो. लई चपळ आहेस की तू. सोडा मला. सोडा दादा. तुझ्या तर तुम्ही तुम्ही इथे कसे आलात? सावरीचं काय कळलं होतं? मॅडम आता प्रश्न विचारू नका. निघा इथून. याने फसवलं मला मॅडम. मला सांगितलं साऊ इथे आणि मला घेऊन आलो होतो. ताई ताई चुकलो मला माफ कर. चुकलो मी. मॅडम आता निघता का? हे घेऊ मी. आता काय इन्व्हिटेशन हवंय का? निघा. सोडा मला. घेऊन जा त्यांना. तुम्ही सांगितलं म्हणून बरं झालं. हो मॅडम. परत काय दिसलं ना तर लक्ष ठेवा जरा. हो हो. मॅडम कोणाच्याही मागे जायचं नसतं. डेंजर असतं ते. आम्ही चौकशी करत इथे आलो होतो. सावनीचा फोटो बघून त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या दिशेने गेलात म्हणून आलो. नाहीतर आतापर्यंत त्यांनी ना शिक्षिका आहात ना शाळेमध्ये
मुलांना शिकवता ना की असं कोणाच्याही मागे जायचं नसतं म्हणून. तुम्ही शिकलेली माणसे असं सगळं वागता आणि फुकट आमचा लोड वाढवता. मॅडम आधीच सगळ्यात चिखल आहे, त्यात काही घडलं असतं ना तर परत सगळं गाळ उपसून काढावा लागला असता. मला माझी मुलगी हवी. ती आम्हाला सुद्धा हवी आहे. मला एवढंच कळतंय की तिला शोधायला हवं. कुठेतरी असेल ना ती. अशीच विरून कशी जाईल हवेत? कोणीतरी कुठेतरी तिला पाहिलं असेल. तो माणूस मला म्हणाला की त्याने पाहिलंय म्हणून मी गेले त्याच्या मागे. आणि जोपर्यंत माझी मुलगी सापडत नाही तोपर्यंत मी परत परत जाईन कुठेही, कोणाच्याही मागे. अहो अशाने तुमची मुलगी नाही सापडणार आहे. माणसं खूप विकृत आहे मॅडम. आता काहीतरी भलतं होऊन बसलं असतं. मला सांगा तुम्ही इथे आलात कशाला? साऊचा फोटो घेऊन मार्केटमध्ये गेले होते. कोणी पाहिलं असेल तिला तर विचारायला. अहो मॅडम आशाने सापडणार नाहीये ती. आशाने जर व्यक्ती सापडली असती ना तर पोलिसांची गरजच नव्हती. तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो घेऊन मार्केटमध्ये गल्लीबोळात कुठेही शोधा, ती नाही सापडणार. आशाने काही होणार नाहीये. कशाने काही होणार नाही, तशाने काही होणार नाही. अहो मग कशाने काय होणार आहे? साऊ आयुष्य आहे माझं आणि मी तिला शोधणारच. मॅडम चहा. अरे माधवा, अरे काय म्हणतोयस? काय नाही, ठीक आहे. नाही म्हणजे तब्येत कशी आहे? बरे. नाही बरेच दिवसात चालायला आला नाहीस म्हणून विचारतोय. जरा गुडघे दुखीचा त्रास झाला. गुडघेदुखीचा आता कसा तरतर चालत आलास? हो नाही, ते काय आहे, ते जरा कुमुदला काही गोष्टी हव्या होत्या, त्या मी नेऊन देतो तिला. अरे कसल्या त्या देशील रे? ये ये, तू ये आधी बस. रे तुला विचारायचं आहे, आता काही दिवसांवर तुझ्याकडे पोलीस आले होते. पोलीस? नाही. अरे नाही काय, मी स्वतः बघितलं. म्हणजे तसं काही काळजीचं कारण नाहीये ना. अरे आपल्या भागात चोऱ्या वाढल्यात आता. पार्ले आता पूर्वीसारखं सेफ राहिलेलं नाहीये. त्या दिवशी नक्की झालं काय? म्हणजे ते पासपोर्टच्या व्हेरिफिकेशन साठी आले होते, ते बघितलं असेल तुम्ही. अच्छा, म्हणजे पासपोर्ट व्हेरिफिकेशन म्हणजे सावनी आता परदेशात जाणार आहे की काय? का अजितची मुलगी जाणार आहे? पण तुला सांगतो, अतिशय चुणचुणीत आणि धडपडी पोरगी आहे. सकाळी ऑफिसमध्ये लगबगीने राहताना बघतो ना, येताना भाज्या पण घेऊन येते आणि अतिशय हुशार मुलगी आहे. ते जी वैभवी आहे ना, तिच्याच पासपोर्टचं व्हेरिफिकेशन होतं म्हणून आले होते ते. अच्छा अच्छा, छान 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 छान. आणि काय रे, अभयची मुलगी काय म्हणते? म्हणजे ती पण कधी रस्त्यात भेटली ना तर 2 शब्द बोलल्याशिवाय जात नाही. हा, गेल्या 2 दिवसात सावनी नाही दिसली. म्हणजे कुठे बाहेर वगैरे गेली का? अर्धवट जखमी, 3 अक्षरी, घायाळ. मी जाते इथनं. नाही मी येते, घरापर्यंत तरी येते. चला थँक्यू तुम्ही आलात, पण मी खरंच इथनं बापरे. जाईन का पुढे? ठीक आहे मॅडम, येते. भयानक. अरे हल्ली पार्ल्यात पण भयंकर गुन्हे वाढलेत. त्या समेळच बघ ना. अरे चक्क आपल्या गल्लीत खून म्हणजे फारच भयंकर. माझा धाकटा मुलगा अमेरिकेहून मला सारखा सांगतोय की ते बर्गर अलार्म काय तर. अरे तेच ते रे, ते अलार्म आणि CCTV लावून घ्या म्हणून. म्हणजे कसं आहे, घरात आम्ही 2घेच जण असतो ना, तेव्हा आजूबाजूला पोलीस बघितले ना की जरा भीती वाटते रे. तुला सांगतो, आपल्यासारख्या माणसांनी ना ह्या पोलीस आणि कायदा यांच्यापासून 2 हात दूर राहिलेलं बरं. म्हणजे नंतर अडचणी द्यायला नको. हे बघ, मी हिला सांगितलं मी पिंजऱ्यात वगैरे काही राहणार नाही, त्या जाळ्या वगैरे काही बसवून घेणार नाही. अरे पण मुलं ऐकत नाहीत ना. देवा, कुठे गेली आहे मुलगी काय माहिती.
सांगूनही जात नाहीत. पण आपली काळजी करत बसायचं, दुसरं काय. बघितलं ना, तुम्हालाही काही सांगितलं नाही आणि मलाही माहिती नाही. तेव्हा कसं होणार आहे रे बाबा. श्रद्धा, अगं कुठे होतीस तू? तुझा फोनही लागत नव्हता. असं नका ना करत जाऊ. माझा जीव जाईल एखाद वेळेस. तुम्ही सगळ्यांनी असंच वागायचं ठरवलंय का ग? अगं कुमुद, जरा शांत हो, शांत हो. घरी आलेल्या माणसाला पाणी वगैरे विचारायचं असं, जा घेऊन येचा पाठ, जा घेऊन हो, ये. माहिती हो मला, हा. पण काळजी वाटत होती तिची म्हणून विचारलं. ती हैराण करते तिला. घे. जरा श्वास तरी घेऊ दे तिला. अहो पण मग न सांगता गेली होती कुठे? शाळेत गेली होती. का? अगं, 1-2 दिवस रजा झालेली आहे, तिच्या जबाबदारी आहे शाळेची. तिने शाळेत जायला नको का? हे बघ, काम कामाच्या जागी आणि घर घरच्या जागी असते. आता ती आली आहे ना. अगं हे काय झालं तुझ्या हाताला? ती घसरून पडली, तिला लागलं, खरचटलंय. अहो पण मी तिला विचारतेय ना. पण मी सांगितलं ना. अहो चल श्रद्धा, चल आराम कर. चल चल. सावध, सावधान. काय हो नाना, काय बोलताय? घायाळ वाघिणीला डिवचू नका. वाघीण? वाघीण कुठे दिसते तुम्हाला? तिची अर्धी नख पंजाबाहेर यायची आहेत अजून. काळजी घ्या. आम्ही घेतो काळजी, तुम्ही पण घ्या. येते मी. का अशी गेलीस तू? अशी आपली साऊ सापडणार आहे का? उद्या तुला काही झालं असतं तर आम्ही काय करायला हवं होतं? आणि आता ते वय राहिलं नाही ग, धक्क्यावर धक्के पचवण्याचं. आयुष्यात सर्वात मोठा धक्का एकदाच बसला, जेव्हा आबाईची चांगली नोकरी गेली तेव्हा. त्याच्यावर तऱ्हेतऱ्हेचे आरोप झाले. वाटलं की आयुष्यात ह्याच्यापेक्षा आणखीन वाईट दिवस नाही असू शकत. पण आता बाहेर जे घडतंय, बातम्यांमध्ये ऐकतोय, ते प्रत्यक्ष घरात घडतंय. विश्वासच बसत नाही. जिला अंगा खांद्यावर खेळवलं, लहानच मोठं केलं, तिला पाहिल्याशिवाय दिवस सुरू होत नाही असं वाटत होतं. ती आपली साऊ आता दिसेनाशी झाली. लहानपणी ती सायकलवरनं पडली आणि जरा जरी खरचटलं ना तर जीव कसा विसवायचा माझा. तर आता काय होत असेल माझं? पोलीस वाटेल ते आरोप करतात. लोकांच्या तऱ्हेतऱ्हेच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. त्यात तू अशी वागतेस. नाही, तुझं काही चुकत नाहीये ग, चुकत नाहीये तुझं. पण तू नक्की काय करणार आहेस ना ते आम्हाला कळू दे ना. म्हणजे झाली तर मदतच होईल ना आमची. हे बघ, मला माझं मन सांगतंय की आपली साऊ ना नक्की परत येईल, लवकर परत येईल. बाबा मलाही असंच वाटतं की साऊ परत येईल, पण कधी, कशी असेल, कुठे असेल, कुठल्या अवस्थेत असेल. काय बोलतेस तू? ऐकून
बाबा ते दिसत नाहीये ना डोळ्यासमोर, मग हे असे विचार येत राहतात मनात. मन चिंतित आहे, वैरी न चिंते असं म्हणतात ना, असं झालंय हो सगळं. मग सुचत नाही, मग असं काहीतरी करायचं. शांत हो राजा, शांत. पार्ल्यावरून तो निघाला बरोबर, म्हणजे तो गेला असणार बीकेसी वरून. बीकेसी वरून तो निघाला, वाटेत काय लागतं, वाशी टोल नाका. करेक्ट. वाशीवरून त्याला जायचं होतं कर्जतला, म्हणजे हे काय म्हटलं, ओल्ड पुणे हायवे. बरोबर. आता मला हे सगळं फुटेज पाहिजे. पार्ल्याचं कुठून मिळेल? सोसायटीच्या बाहेर, बीकेसी, दुकानांच्या बाहेरचं, वाशी, टोल नाका. कर्जत. माहित नाही. अरे माहित नाही म्हणजे काय? त्या अभय मिरजकरच्या पुढच्या जन्मातलं फुटेज मागितलं तरी ते तू देणार आहेस जमदडे, मला कळलं ना? सर, आपण या अभयच्या मागे लागण्यापेक्षा सावनीला शोधूयात ना. बरं. श्रद्धा मिरजकर काळजीत आहेत. अरे बापरे, काय सांगतेस? काळजीत आहे? काळजीतच असणार ना, मुलगी मिसिंग आहे. माई काळजीतच असणार का? हळदी कुंकाचा कार्यक्रम नाही करणार ना त्या? काय सॉरी सर, जमदडे. मला तसं नाही म्हणायचंय. पण जर आपण तिचे फोटो सर्क्युलेट केले ना सर, आपण तिच्यापर्यंत लवकर पोहोचू शकू. आणि फोटोवर काय लिहिणार आपण? मुलगी हरवली आहे, सापडल्यास त्वरित संपर्क करा. फक्त नंबर आहेत, लोकेशन शोधा. तुला खात्री आहे ती हरवली आहे? नाही, कशावरून कुणाचा हात धरून पळून नाही गेली? तिच्या आईला खात्री आहे सर. सर, मिडल क्लास लोक आहेत ते. अच्छा, म्हणजे मिडल क्लास फॅमिली मधल्या ज्या मुली आहेत त्या पळून जात नाही असं तुझं म्हणणं आहे? हा, तसं नाही सर, जाऊ शकते, पण कोणाचा खून का करेल? म्हणूनच केस कॉम्प्लिकेटेड आहे जमदाडे. त्या घरातच काहीतरी गडबड आहे, कळलं का? हे बघ, तो अभय मिरजकर, एक तर तो तरी गेमाडे, किंवा सावनी मिरजकर तिची पोरगी आहे ती आई बापाच्या डोक्यावर बिऱ्या तरी वाटते, किंवा श्रद्धा मिरजकर जी अगदी साधा सरळ चेहरा करून वावरते ना समाजात, ती सगळ्यात मोठी खोटारडी, हो की नाही? हो. नाही, नाही. हो. मला तसं वाटत नाही सर. नाही, मला वाटतं ना. 50 लोकांची परमिशन दे, लग्न आहे, 50 वर नाही. मला वाटतं जमदडे, फुटेज मागितलं की फुटेज द्यायचं. मी सिनियर आहे तुझा, कळलं ना? ते कसं द्यायचं, काय द्यायचं हा तुझा प्रश्न आहे. फुटेज मिळेपर्यंत डोळ्याची पापणी लावली नाही पाहिजे. सर, ते कसं पॉसिबल? मग चहावर चहा ढोस, नाही तर चहा डोळ्यात टाकून घे. मला सांगू नको. आय वॉन्ट फुटेज. करा, फोन करा साफल्यमध्ये. तू टोल नाक्याचं फुटेज मागव.